जर तुम्हाला जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, रशियन, जॅपनीज यासारख्या वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस शिकायच्या असतील, त्यामधल्या वेगवेगळ्या लेवल्सचा अभ्यास करायचा असेल आणि या कोर्सेसचं सर्टिफिकेट देखील मिळवायचं असेल, तर ते आपण कुठून आणि कसं करू शकतो याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा. नमस्कार, मी स्वाती कांबळे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेसची 2024 या अकॅडमिक इयर मधली ऍडमिशन प्रोसेस नक्की कशी असणार आहे, इथे आपण कोणकोणत्या कोर्सेसना ऍडमिशन घेऊ शकतो, त्या ऍडमिशन प्रोसेस मधले वेगवेगळे टप्पे आणि महत्वाच्या डेडलाईन्स कोणत्या आहेत, या कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्याचं फी स्ट्रक्चर कसं असतं, किंवा हे कोर्सेस आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा मोड्स मध्ये करू शकतो का, ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पहा. त्याचबरोबर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांना देखील एखादी फॉरेन लँग्वेज शिकता यावी, यासाठी हे व्हिडिओ शेअर देखील नक्कीच करा. तर ही ऍडमिशन प्रोसेस समजून घेण्याआधी आपण दोन महत्वाच्या गोष्टी समजून घेऊयात. तर फॉरेन लँग्वेजेसला ऍडमिशन आपण इथे का घ्यावं आणि इथे ऍडमिशन कोण कोण लोक घेऊ शकतात. तर डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेजेस हे पुणे युनिव्हर्सिटी मधलं एक जुनं डिपार्टमेंट आहे. त्यांच्याकडे या 5 वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेजेस मधले लेवल 1 पासून लेवल 4 पर्यंतचे फाउंडेशन ते ऍडव्हान्स लेवलचे असे वेगवेगळे कोर्सेस आपल्यासाठी अवेलेबल आहेत. ही एक पब्लिक युनिव्हर्सिटी किंवा गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी असल्यामुळे इथल्या कोर्सेसचं स्ट्रक्चर हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. त्याचबरोबर इतर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स पेक्षा या कोर्सेसची जी फी आहे युनिव्हर्सिटी मधल्या डिपार्टमेंटची, ती कम्पॅरेटिव्हली कमी आहे. त्याचबरोबर हे कोर्सेस वेगवेगळ्या फ्लेक्झिबल मोडमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन अशा बॅचेस आहेत. त्याचबरोबर या बॅचेसमध्ये देखील आपल्याला कोणती बॅच नक्की निवडायची आहे, कमी ड्युरेशनची हवी आहे की जास्त ड्युरेशनची हवी आहे, मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून अशा वेगवेगळ्या बॅचेस आहेत. त्याच्यामुळे खूप जास्त फ्लेक्झिबिलिटी हे कोर्सेस आपल्याला ऑफर करतात. त्यामुळे इथे कुणी ऍडमिशन घ्यावा हा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो. यातला जो फाउंडेशन कोर्स आहे, तर बऱ्याच लोकांना भाषा नव्याने शिकायची असते किंवा कोणत्याही फॉरेन लँग्वेजचं काहीही प्रायर नॉलेज आपल्याला नसेल, तर आपण त्या फाउंडेशन कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतो, ज्याचा क्रायटेरिया आहे HSC. म्हणजे तुमचं जर फक्त 12वी तुम्ही झालेले असाल किंवा तुमचा 10वी नंतर एखादा 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल, तर त्याच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि ऍडमिशन मिळवू शकता. त्यामुळे बऱ्याच लोकांना ह्या कोर्सेसना ऍडमिशन घेता येणं शक्य आहे. याच्यामध्ये जर तुम्ही स्टुडंट असाल, तुम्हाला एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये शिकायला पुढे जाण्याची इच्छा असेल, किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि तुम्हाला तुमच्या प्रोफेशनमध्ये अपग्रेड करण्यासाठी एखादी भाषा शिकायची असेल, किंवा तुम्हाला आवड म्हणून एखादी भाषा शिकायची असेल, किंवा तुम्ही कोणत्याही वयोगटातील असाल आणि जर तुम्हाला यापैकी एखादी फॉरेन लँग्वेज शिकायची असेल, तर तुम्ही नक्कीच इथे ऍडमिशन घेण्याचा विचार करू शकता. तर ह्या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण नक्की ऍडमिशन प्रोसेस कशी असते, ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा असतो आणि फी स्ट्रक्चर काय आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या बॅचेस आपल्याला अवेलेबल आहेत, हे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल नोटिफिकेशनच्या माध्यमातून जाणून घेऊयात. फॉरेन लँग्वेजेसच्या या कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट म्हणजे www.unipune.ac.in ला व्हिजिट करायचं आहे. पूर्ण ऍडमिशन प्रोसेस ही ऑनलाईन मोडमध्ये होते. त्याच्यामुळे आपल्याला ही वेबसाईट आणि यातल्या सगळे रेफरन्सेस माहीत असणं खूप गरजेचं आहे. ही ऑफिशियल वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते, ती नक्की चेक करा. या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर हा जो SPPU कॅम्पस ऍडमिशन 2024-25 हा ब्लिंक होणारा सेक्शन दिसतोय, तिथे क्लिक केल्यानंतर आपण एका नवीन विंडोला रिडायरेक्ट होतो, ज्याचं नाव आहे CCEP पोर्टल. हे युनिव्हर्सिटीचं ऍडमिशन पोर्टल आहे. इथे आपल्याला, जर आपण नवीन युजर असू, तर रजिस्ट्रेशन करायचं आहे, युजर ID पासवर्ड जनरेट करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचा ऍप्लिकेशन फॉर्म आपण इथून भरू शकतो. इथे आपल्याला याच विंडोमध्ये आपल्याला ऑफिशियल नोटिफिकेशन्स बघायला मिळतात युनिव्हर्सिटीचे, ते आपण इथे चेक करू शकतो. इथून पुढच्या सर्व स्टेजेस जसं की मेरिट लिस्ट वगैरे देखील या पोर्टल वरूनच आपल्याला ऍक्सेस करता येतात. हे फॉरेन लँग्वेजेस साठीचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, ज्याच्यामध्ये सर्व महत्वाचे डिटेल्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत. तर आधी मेन्शन केल्याप्रमाणे डिपार्टमेंट ऑफ फॉरेन लँग्वेज हे 5 वेगवेगळ्या लँग्वेजेस आपल्याला ऑफर करतं, ज्याच्यामध्ये जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, जॅपनीज आणि रशियन या 5 भाषा आपल्यासाठी अवेलेबल आहेत. याच्यामध्ये 4 लेवल्स आपल्याला ते ऑफर करतात. 4 लेवलचे कोर्सेस आहेत. लेवल 1 ही अगदी बिगिनर लेवल किंवा फाउंडेशन लेवल कोर्स आहे आणि लेवल 4 हा ऍडव्हान्स लेवल कोर्स आहे. लेवल 1 ला ऍडमिशन घेण्यासाठी तुमच्याकडे कोणतंही बॅकग्राऊंड किंवा प्रायर नॉलेज त्या लँग्वेजचं नसलं तरी चालतं. फक्त HSCच्या बेसिसवर किंवा
10+3च्या डिप्लोमाच्या मार्क्सच्या बेसिसवर आपण लेवल 1ला एंट्री मिळवू शकतो. तिथून पुढच्या लेवलसाठी मात्र लेवल 2 करण्यासाठी लेवल 1 कम्प्लीट असणं आवश्यक आहे. लेवल 3 साठी लेवल 2, परत लेवल 4 साठी लेवल 3 या लेवल्स कम्प्लीट असणं गरजेचं आहे. या कोर्सेसची मागच्या वर्षीपर्यंतची नावं वेगळी होती, मात्र यावर्षी ती थोडी चेंज केलेली आहेत. हा एक बदल आपण लक्षात घ्यायला हवा. या कोर्सेसमध्ये 2 कॅटेगरीज आहेत. पहिल्या 2 लेवलसाठी, ज्याच्यामध्ये आहे फाउंडेशन कोर्स आणि दुसरा आहे फाउंडेशन कोर्स फास्ट ट्रॅक. सो फास्ट ट्रॅक कोर्स नक्की काय आहे? त्याच्या नावानुसारच हा कोर्स थोडासा स्पीड मध्ये कम्प्लीट केला जातो. फॉर एक्झाम्पल, जो पहिला सर्टिफिकेट किंवा फाउंडेशन कोर्स आहे रेग्युलर, त्याचं ड्युरेशन जर 1 वर्ष इतकं असेल, तर फाउंडेशन कोर्स फास्ट ट्रॅक हा जवळपास 4.5 महिन्यांमध्ये संपणारा कोर्स आहे. एक्झाम सहित तो कोर्स जवळपास 6 महिन्यांमध्ये आपण कम्प्लीट करू शकतो. याच्यामधला मेजर डिफरन्स हा असणार आहे की फाउंडेशन कोर्स रेग्युलर मध्ये क्लासेस हे थोड्या कमी प्रमाणात किंवा टीचिंग आवर्स हे थोडे कमी असतील वीकली, मात्र फास्ट ट्रॅक कोर्समध्ये आठवड्यामधून बऱ्याचदा हे लेक्चर्स थोड्या जास्त ड्युरेशन साठी घेतले जाते, त्या जेणेकरून आपल्याला हा कोर्स लवकर कम्प्लीट करता येईल. तर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला कोणती बॅच कम्फर्टेबल वाटते किंवा तुम्हाला किती वेळ देता येईल त्याच्यानुसार तुम्ही या दोन्हीपैकी एक बॅच निवडू शकता. फाउंडेशन कोर्स आणि फाउंडेशन कोर्स फास्ट ट्रॅक लेवल 1 हा बिगिनर लेवल फाउंडेशन लेवल कोर्स आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याच सीट्स उपलब्ध असतात आपल्यासाठी आणि खूप ट्रेंड टीचर्स इथे आपल्याला शिकवत असतात. त्याच्यामुळे हा एक कोर्स आहे ज्याच्यासाठी आपण सर्वजण ऍडमिशन नक्कीच घेऊ शकतो. तिथून पुढच्या कोर्सेससाठी मात्र तुमची आधीची लेवल कम्प्लीट असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही लेवल 1 कम्प्लीट कराल, त्याच्यानंतर तुम्ही लेवल 2 साठी इलिजिबल व्हाल. याच्यामध्ये पुन्हा एक महत्वाची गोष्ट की ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारच्या बॅचेस आपल्यासाठी अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये कोणती तुम्हाला कोणत्या स्लॉट मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, कोणती बॅच, मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग किंवा ऑफलाईन साठी वेगवेगळ्या लोकेशन्सवर जर हे क्लास होत असतील तर कोणतं लोकेशन तुमच्यासाठी जास्त सोयीस्कर आहे, त्याच्यानुसार हे सर्व डिटेल्स आपल्याला आत्ता अप्लाय करतानाच भरायचे असतात. त्यामुळे हे नोटिफिकेशन व्यवस्थित वाचा. त्याचबरोबर आपण 2 लँग्वेजेसचे प्रेफरन्स द्यायचे असतात. फॉर एक्झाम्पल, जर जर्मन लँग्वेजेसचे ऍडमिशन फुल झाले तर तुम्हाला फ्रेंचला तरी ऍटलिस्ट ऍडमिशन मिळेल. जर तुम्ही जर्मन आणि फ्रेंच असा प्रेफरन्स दिला असेल तर जर्मन मध्ये जर नाही मिळाल तर ऍटलिस्ट फ्रेंचला मिळेल अशी ही सोय असते. त्याच्यामुळे कोणत्या 2 लँग्वेजेसचे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत, कोणत्या बॅचेसचे प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि आपल्याला बेसिक रेग्युलर कोर्स करायचा आहे की फास्ट ट्रॅक कोर्स करायचा आहे, हे काही महत्वाचे डिटेल्स आहेत जे आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरतानाच तिथे फिलअप करायचे असतात. इथे खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला प्रत्येक कोर्ससाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन दिसेल. त्याच्यानंतर याची महत्वाची डेडलाईन आहे ऍप्लिकेशन साठीची, ती आहे 31 मे. जर विदाउट लेट फी आपण 31 मे पर्यंत हे फॉर्म्स भरू शकतो. त्याचबरोबर विथ लेट फी आपण हे 1 जून ते 7 जून या ड्युरेशन मध्ये फॉर्म्स भरू शकतो. म्हणजे 7 जून पर्यंत आपल्याला स्कोप आहे हे फॉर्म्स भरण्यासाठी. मात्र लवकरात लवकर आपण हे फॉर्म्स भरायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आवश्यक ते डॉक्युमेंट्स आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म सोबत अटॅच करायला लागतात. ऍप्लिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर 3 मेरिट लिस्ट डिपार्टमेंट कडून जाहीर होतात. फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात तर इमिडिएटली तुम्हाला ती ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करायला लागते, फी पे करायला लागते, म्हणजे तुमचं ऍडमिशन कन्फर्म होतं. फर्स्ट मेरिट लिस्ट नंतर काही जागा शिल्लक असतील तर सेकंड मेरिट लिस्ट अपलोड केली जाते. त्यानंतरही काही शिल्लक असतील तर थर्ड मेरिट लिस्ट ही ऑप्शनली अपलोड केली जाते. त्यामुळे फर्स्ट मेरिट लिस्ट, सेकंड मेरिट लिस्ट, थर्ड मेरिट लिस्ट अशी ही ऍडमिशन प्रोसेस ऑलमोस्ट जून एंड पर्यंत सुरू राहील आणि त्याच्यानंतर सर्व कोर्सेस हे रेग्युलर मोड मध्ये चालू होतील. ऍप्लिकेशन फी किती असणार आहे हे इथे मेन्शन्ड आहे. ओपन कॅटेगरीसाठी 600 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 400 अशी फी आहे. आणि जर विथ लेट फी तुम्ही भरत असाल तर तीच फी 750 आणि 550 इतकी आहे. तर ही फी देखील आपल्याला ऑनलाईन मोड मध्येच भरायला लागते. तर हे काही ऍप्लिकेशन फॉर्म रिलेटेड डिटेल्स आहेत जे तुम्ही नक्कीच लक्षात घ्यायला हवेत. इथे आपल्याला पूर्ण ऍडमिशन नंतरचा फी पेमेंटचा चार्ट दिलेला आहे. त्या फीचं डिव्हिजन देखील दिलेलं आहे की ही फी नक्की आपण कशासाठी चार्ज करतोय. ही कोर्सेसची जुनी नावं आहेत आणि ही आता नवीन नावं आहेत. सर्टिफिकेट कोर्स म्हणजे जो रेग्युलर मोड मधला कोर्स आहे त्याची फी जवळपास 8,424 इतकी आहे आणि जो फास्ट ट्रॅक मोड मधला कोर्स आहे त्याची फी इथे जवळपास 8,099 रुपये आहे. तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स पेक्षा, काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स पेक्षा ही फी बऱ्यापैकी
रिझनेबल आहे फॉर सच अ कोर्स, ज्याच्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट देखील युनिव्हर्सिटीकडून मिळतं. तर जवळपास 8,000 ते 12,000 इतक्या रेंजमध्ये आपण हे सर्टिफिकेट पासून ते स्पेशल डिप्लोमा पर्यंतचे 4 लेवलचे कोर्सेस इव्हेंच्युअली पूर्ण करू शकतो. इथे प्रत्येक लँग्वेज नुसार काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया, तो कोर्स कधी सुरू होणार आहे, त्याचं शेड्यूल काय असणार आहे, कोणकोणते सेंटर्स आहेत, ऑनलाईन ऑफलाईन मध्ये ह्या बॅचेस अवेलेबल आहेत का ते, आणि त्या कोर्सची कपॅसिटी किती आहे हे ते प्रत्येक लँग्वेज साठी मेन्शन केलेलं आहे. तर ज्या लँग्वेज मध्ये तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी इंटरेस्टेड आहात त्याचा हा चार्ट ऍडमिशन फॉर्म भरण्याआधी नक्की चेक करा. कुठल्या बॅचेस इथे अवेलेबल आहेत त्यांचा जो हा कोड आहे तो आपल्याला फॉर्म मध्ये टाकावा लागतो. त्यामुळे तुम्हाला मॉर्निंग, इव्हनिंग किंवा आफ्टरनून बॅचेस, ज्या काही बॅचेस कम्फर्टेबल तुम्हाला वाटतात त्या बॅचेस तुम्ही इथे निवडू शकता. त्याचे चार्ट्स नक्की पहा आणि त्यानंतरच ऍप्लिकेशन फॉर्म भरा. इथे पूर्ण डिटेल्स त्या कोर्सचे इंडिव्हिज्युअली दिलेले आहेत, बॅचेसची माहिती आहे, त्याचे टायमिंग, एक्झाम साधारण कधी होतील हे देखील इथे मेन्शन केलेलं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट की जो कोर्स आपण ऑनलाईन मोड मध्ये कम्प्लीट करतोय त्याची एक्झाम मात्र ऑफलाईन असते. त्यामुळे त्या एक्झामचं शेड्यूल जवळपास कधी येणार आहे ते देखील इथे मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे ती एक्झाम देण्यासाठी तुम्ही अवेलेबल ऑफलाईन असू शकता का हे चेक करूनच त्या कोर्सला तुम्ही अप्लाय करू शकता. बाकी सर्व ऑफलाईन बॅचेस सुद्धा वेगवेगळ्या सेंटर्सवर होतात, ते देखील महत्वाचं आहे, ते नक्कीच चेक करा. आणि अजून काही माहिती हवी असेल तर आपण डिपार्टमेंटला देखील कॉन्टॅक्ट करू शकतो, ईमेल किंवा कॉल करून. आणि ऍडमिशन रिलेटेड इतर काही इन्स्ट्रक्शन्स इथे शेवटच्या पेजवर दिलेल्या आहेत, जे नक्कीच पहा. सर्व महत्वाच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्या नक्की चेक करा आणि लवकरात लवकर फॉर्म भरून आपलं ऍडमिशन कन्फर्म करा. असेच अजून अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा फॅमिलीमध्ये कुणाला फॉरेन लँग्वेज शिकायची असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.